हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। हज कमिटी ऑफ इंडियाने यंदाच्या विमान भाड्यात प्रतिप्रवासी 10,000 रुपयांची वाढ केलेली आहे। पश्चिम आशियातील तणावामुळे विमानांच्या इंधनाचे दर म्हणजेच एटीएफच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। वास्तविक विमान कंपन्यांनी $400 पर्यंत दरवाढीची मागणी केली होती, मात्र केंद्र सरकारने हस्तक्षेप करून ही वाढ केवळ $100 म्हणजेच 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवली आहे। प्रवाशांना मोठ्या आर्थिक भारापासून वाचवल्याचा दावा अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केलेला आहे। दुसरीकडे या निर्णयावरून आता राजकीय वातावरणही तापलंय। ऐन प्रवासाच्या तोंडावर केलेली ही दरवाढ म्हणजे भाविकांवरचा अन्याय असल्याची टीका विरोधकांकडून केली जातीये। या करवाढीमुळे 15 मे पर्यंत अतिरिक्त रक्कम जमा करण्याचं आवाहन यात्रेकरूंना करण्यात आलंय। आता या दरवाढीचा यात्रेकरूंच्या नियोजनावर काय परिणाम होणार आणि सरकार यावर काय फेरविचार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा।